छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांनी अखेर माफी मागितली। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं बागेश्वर बाबांनी म्हटलंय। दरम्यान समर्थ रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरु होते की नाही बोलणं मात्र टाळलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्रीनं माफी मागितली आहे। शिवरायांचा अवमान करण्याचा हेतू नव्हता असं सांगताना माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा कांगावाही बागेश्वर बाबांनी केलाय। माफी मागताना समर्थ रामदास हे शिवरायांचे गुरु होते की नव्हते यावर बोलणं मात्र बागेश्वर बाबांनी टाळलं। छत्रपति वीर शिवाजी महाराज जब बहुत थक गए युद्ध करते करते, उनको लगा कि हम थक गए, तो एक दिन स्वामी समर्थ रामदास जी के पास गए और उन्होंने अपना मुकुट उतारा और कहा कि अब एक बड़ी दया करो, ये मुकुट संभालो, आप ये राजपाट आप संभालो, आपकी आज्ञा से ही हम चले। मुस्कुराते हुए स्वामी समर्थ रामदास भगवान ने कहा, तो बोले शिष्य का कर्तव्य क्या है? बोले जो गुरु आज्ञा करे वो शिष्य का कर्तव्य है। तो स्वामी समर्थ रामदास जी ने मुकुट उठाया और उनके सिर पर रखा। बोले आज से मेरा राज्य है, मैं चलाऊंगा, पर आज्ञा तुम्हें है, तुम्हें संचालन करना है। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचा हो तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं। बागेश्वर बाबांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अमोल कोल्हेंनी घणाघात केलाय। उत्तरेतून येऊन आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं अमोल कोल्हे म्हणाले। उत्तरेतून येऊन कुणी चुकीच्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे छत्रपती शिवाजी महाराज शिकवण्याची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचं केवळ आराध्य दैवतच नाहीत, तर ते आमच्या श्वासाश्वासात आहेत, नसानसात आहेत, रोमारोमात आहेत। ती आमची अस्मिता आहे, ती आमची ओळख आहे, ते आमचा स्वाभिमान आहे। या सगळ्या धीरेंद्र स्वामी वगैरे जे आहेत त्यांना आपणच मोठे केले, पण आता त्यांना जे काय करते देवाचं बोलवा ना, इतिहासामध्ये डोकवायचं काय कारण आहे? त्यांना माहिती आहे का शिवाजी महाराजांचा इतिहास माहित नाही, काही नाही। शिवाजी महाराजांची आणि रामदास स्वामीची मीटिंग झाली का याच्यावरच लोकांचा जे आक्षेप आहे। खरोखर अशा लोकांचा जो आहे ना निषेध करेल, मी सुद्धा निषेध करतो। भविष्यात लग्न करेन, हिंदूंची संख्या वाढवण्यासाठी योगदान देणार असं बागेश्वर बाबांनी जाहीर केलं। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत आणि त्यातला एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावा असं वक्तव्य बागेश्वर बाबांनी केलेलं। बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याची मंत्री संजय शिरसाट यांनी खिल्ली उडवली आहे। नागपुरातल्या पत्रकार परिषदेत बागेश्वर बाबांनी आपणही लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे। हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देण्यासाठी आपणही लग्न करणार असल्याचं बागेश्वर बाबांनी जाहीर केलंय। 4 बच्चों के बयान पर तो आप कहेंगे कि आपके तो बच्चे हैं नहीं है, उसको हम पहले ही जवाब दे दें कि आगे चल के हम भी गृहस्थ होंगे। और भगवान ने जितने चाहा ज्यादा से ज्यादा भारतीय हिंदुओं की जनसंख्या बढ़ाने में हम भी योगदान देंगे। हिंदूंनी 4 मुलं जन्माला घालावीत आणि त्यातला एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावा असं बागेश्वर बाबांनी म्हटलंय। बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याची मंत्री संजय शिरसाट यांनी खिल्ली उडवली आहे। हम पूरे भारत से प्रार्थना करेंगे, बच्चे तो 4 पैदा करो पर एक स्वयंसेवक संघ के लिए दो, हाँ, ताकि दूसरों को बचाने को काम आए। ते हिंदूंनी 4 केले पाहिजे का 5 केले पाहिजे? 2च्या वर मुलं झाले तर त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत। मग आता ही अडचण आता बागेश्वर बाबा दूर करणार आहे का? अरे पण 2च्या नंतर 3रं मुलगा झालं तर नोकरी मिळत नाही, निवडणूक लढवता येत नाही, याच्यावर बागेश्वर बाबांनी तोडगा काढला पाहिजे। एकनाथ शिंदे खराचे भक्त म्हणून प्रकरण उघडकीस आलं असा दावा श्याम मानव यांनी केलाय। तर भूषण गवई बागेश्वरच्या पाया पडायला गेले, त्याचा मोठा शॉक बसला असंही श्याम मानव म्हणाले। तर श्याम मानव प्रसिद्धीसाठी बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही अशी टीका फडणवीसांनी केली। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी खरात प्रकरणात मोठा दावा केलाय। एकनाथ शिंदे हे अशोक खरातचे भक्त असल्यानंच हे प्रकरण उघडकीस आलं असं श्याम मानव म्हणाले। खरात बाबांकडे अनेक राजकीय लोक गेलेले आहेत, त्यामुळे आपण धन्यवाद द्यायला पाहिजे की एकनाथ शिंदे तुम्ही या बाबाचे भक्त होता म्हणून बरं झालं, म्हणून हे प्रकरण उघडकीस आलं, त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद। आता या सरकारचा विश्वासच बंधुगिरीवर आहे, अंधश्रद्धेवर आहे। तर अंधश्रद्धा आणि बंधुगिरीच्या विरुद्ध हे सरकार कशाला भेटतील? विरोध करणाऱ्यांना त्यांचं समर्थन करणारं सरकार आहे।
माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर बाबाची भेट घेतली होती. गवई सहकुटुंब मध्य प्रदेशातल्या बागेश्वर धाममध्ये दर्शनाला गेले होते. त्यावरही श्याम मानव यांनी टीका केली आहे. गवई धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसला. आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे. तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही. तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे. श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत. श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात. त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात. बघता बघता शिवरायांवरही पडदा पडू शकतो असं कल्पना राजे भोसलेंनी म्हटलं. NCERT कडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळल्यानं उदयनराजेंच्या आई कल्पना राजे भोसले यांनी हे वक्तव्य केलं. ही अतिशय गंभीर बाब असून ही धोक्याची घंटा आहे असंही कल्पना राजे भोसले म्हणाल्या. अतिशय धोक्याची घंटा आहे. ही अतिशय सिरियस गोष्ट आहे आणि हे असं चालणार नाही. कालांतराने बघता 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 शिवाजी महाराजांवर देखील पडदा पडू शकतो आणि तोच प्रयत्न चाललाय असं मला वाटतं. नाही चालणार हे. शिवाजी महाराज जोपर्यंत ही पृथ्वी आहे, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे, तोपर्यंत शिवाजी महाराजांचं नाव तेवत राहील. रिक्षा टॅक्सी चालकांवरील मराठी सक्तीचा मुद्दा आता पेटण्याची शक्यता आहे. अमराठी रिक्षा चालकांनी 4 मे रोजी संपाचा इशारा दिला. दरम्यान मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर मारू असा इशारा अमित ठाकरेंनी दिला. तर दुसरीकडे परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा मुद्दा पेटण्याची चिन्ह आहेत. मराठी माणसाच्या अंगावर आल्यास रस्त्यावर मारू असा इशारा अमित ठाकरेंनी दिलाय. मराठी सक्तीच्या विरोधात अमराठी रिक्षा चालक आणि संघटनांनी 4 मे रोजी संपाचा इशारा दिलाय. या विरोधात मनसे आणि शिंदेची शिवसेना आक्रमक झाली. तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा, मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये. पण तुम्ही जे रिक्षा चालवत आहेत, जे मराठी लोक रिक्षा चालवत आहेत, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं. मराठी भाषा शिकलं पाहिजे. मराठी भाषा सोपी आहे, शिकायला सोपी आहे, बोलायला सोपी आहे आणि मग त्याबद्दल तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला काय ड्रायव्हिंग लायसन्स असेल, धंदा असेल, तुम्ही करू शकता. जे कुठे वाव आहे. प्रवाशांना जो कोणी वेटीस धरेल त्याला शिवसेना स्टाईलने का त्याच्यावर आंदोलन केलं जाईल. करुणा मुंडेंनी मात्र मराठी सक्तीच्या निर्णयाला विरोध केलाय. परप्रांतीय सोडून गेले तर अर्धी मुंबई खाली होईल असं करुणा मुंडे म्हणाले. मराठी अशी कोई सोपी लँग्वेज नाहीये, कठीण लँग्वेज आहे आणि ते लोक गोरगरीब ऑटो रिक्षा चालक, टॅक्सी चालक आपली रोजीरोटीवरती लक्ष देणार, आपले मुलाबाळांचे पोटावरती लक्ष देणार. हे खूप अति आहे आणि याच्यासाठी जरी मी CM साहेबांना मी देणार आहे आपला निवेदन की हे सक्ती करू नका. बिहार आणि UPचे लोक जरी गेले ना परत सोडून मुंबई, तो आधी मुंबई जे आहे ते खाली होणार आणि स्वतःच्या घराचे काम आहे ना स्वतःला करावं लागणार. आणि मंत्री लोकांचे घरामध्ये पण बंगलेमध्ये पण बिहार आणि UPचे लोक काम करणारे आहे. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत आहे. 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे 2 लाखांचं कर्ज माफ करण्याबाबत आता हालचाली सुरू आहेत. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत आहे. परदेशी समितीच्या अहवालात 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम निर्णय होईपर्यंत लाभधारक शेतकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचे कमाल 2 लाखांचे कर्ज माफ करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. सरकारला कर्जमाफीसाठी 25,000 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. जे लोक नियमित कर्ज भरतायत अशा लोकांना सानुग्रह अनुदान 50,000 रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळं जो शब्द माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निवडणुकीमध्ये दिलेला होता त्या प्रत्येक शब्दाला न्याय देण्याची भूमिका, तो प्रत्येक शब्द पूर्ण करण्याची भूमिका महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय घेताना आपण पाहतो. शेतकऱ्यांना पुन्हा कर्जबाजारी व्हायला लागू नये यासाठी सुद्धा ही समिती आपल्या शिफारशी करणार होते.
मग त्या शिफारशी काय होत्या हे सुद्धा जनतेला आणि महाराष्ट्राला समजण्याची आवश्यकता आहे. मागील कर्जमाफीमध्ये जे निकष लावले गेले त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला. आता पुन्हा तेच निकष जर लागू केले तर पुन्हा एकदा या कर्जमाफीमध्ये होणार आहे. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा करावी. मुंबई पुणे प्रवासाचा वेळ आता अर्धा तास वाचणार आहे. 1 मे रोजी मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडेल. मुंबई पुणे मिसिंग लिंक 1 मे रोजी वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत याचं लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मिसिंग लिंकची पाहणी केली. मिसिंग लिंक हा 13 किलोमीटर आणि 300 मीटर लांबीचा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर खंडाळा घाटातल्या ट्रॅफिकपासून प्रवाशांची सुटका होणार आहे. यामुळे मुंबई पुणे प्रवासाचा वेळ अर्ध्या तासानं वाचणार. मुंबई पुण्यादरम्यानचं अंतरही 6 किलोमीटरने कमी होणार आहे. मिसिंग लिंकमध्ये पहिल्या 6 महिन्यांसाठी केवळ प्रवासी कार आणि बसेसनाच परवानगी देण्यात येणार आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर एक्सप्रेस वेवरच्या टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. मिसिंग लिंककडे जगातल्या अभियांत्रिकीचा अद्भुत नमुना म्हणून पाहिलं जात आहे. यामध्ये टायगर व्हॅलीमधील 650 मीटर लांबीचा केबल स्ट्रेट पूल आणि जुळे बोगदे आहेत. एका बोगद्याची लांबी 1 किलोमीटर 640 मीटर इतकी आहे, तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 8 किलोमीटर 920 मीटर इतकी आहे. मिसिंग लिंक हा संपूर्णपणे खंडाळा आणि लोणावळा शहराच्या खालून जाणार आहे. आता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेन मध्ये जातो नाही का. 10 लेन आहेत त्याच्या 3 लेन मध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल. IPL मध्ये कालच्या सामन्यात कॅच घेताना लुंगी एनगिडीला गंभीर दुखापत झाली होती आणि त्याच्या डोक्याला जबर मारही लागला होता. लुंगी एनगिडीची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि ही घटना कशी घडली, मैदानावर नेमकं काय घडलं पाहूया. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात कॅच घेताना गंभीर जखमी झाला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर सामन्याच्या दुसऱ्या डावातील 3ऱ्या षटकात ही घटना घडली. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर प्रियांश आर्यानं मारलेला चेंडू हवेत गेला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात एनगिडी मागच्या बाजूला कोसळला. त्याचं डोकं जमिनीवर जोरात आदळलं. कोसळताना शरीराचा पूर्ण भार मानेवर आला, त्यामुळे एनगिडी उठू शकला नाही. एनगिडी जखमी झाला आणि त्यानंतर 15 मिनिटं खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर अँब्युलन्स मैदानात आली. एनगिडीला ऑक्सिजन लावून स्ट्रेचरवरून अँब्युलन्समध्ये नेण्यात आलं. लुंगी एनगिडीच्या डोक्याला दुखापत झाल्यानं त्याला तातडीनं वैद्यकीय मदतीची गरज होती. यावेळी दिल्ली पोलिसांची इमर्जन्सी ट्रेनिंग कामी आली. पोलिसांनी ग्रीन कॉरिडॉर तयार केला. अँब्युलन्ससाठी रस्ता पूर्णतः मोकळा करण्यात आला आणि अवघ्या 11 मिनिटांमध्ये त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं गेलं. दिल्ली कॅपिटल्सचे सहमालक देखील हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि त्यांनी लुंगी एनगिडीच्या प्रकृतीची विचारपूस केली. सध्या लुंगी एनगिडीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.